तर मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या नावाची सर्वाधिक चर्चा राहिली त्या वाल्मिक कराडला अखेर अटक झाली आहे। हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे। मात्र वाल्मिक कराड हा असा विश्वासू बनला कसा? मुंडे कुटुंबांशी त्याचा एवढा घनिष्ठ संबंध झाला कसा आणि कशा प्रकारे त्याची वाढ होत गेली आणि बीडमधला एक साधा मुलगा मुंडेंकडे काम करणारा मुलगा बनला बीडमधला शक्तिशाली वाल्मिक कराड, त्याच्याच कुंडलीची ही सगळी सविस्तर इतिवृत्त। वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा राईट हँड, परळीचा माजी उपनगराध्यक्ष, विरोधकांच्या नजरेतून गुन्हेगारांचा आका। गेल्या 20 दिवसांपासून चांद्यापासून बांद्यापर्यंत चर्चेत असलेला वाल्मिक कराड अखेर शरण आलाय। त्यापाठोपाठ त्याच्या गुन्ह्यांची कुंडलीही बाहेर आली आहे। कराडच्या गुन्ह्यांची कुंडली। वाल्मिक कराडवर गंभीर स्वरूपाचे तब्बल 15 गुन्हे, खुनाचा प्रयत्न, खंडणी, फसवणूक, दंगल, बेकायदेशीर जमाव असे गुन्हे दाखल। गंभीर गुन्हे असतानाही त्याला शस्त्र परवाना देण्यात आला। विशेष म्हणजे गुन्हे दाखल असताना सुद्धा त्याच्यासोबत 2 पोलीस बॉडीगार्ड असायचे। ऑक्टोबर 2024 मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या 245 गुन्हेगारांच्या यादीमध्ये कराड याचं नाव। 11 डिसेंबर रोजी कराड विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल। यांनी 1400 एकर गायरान जमीन हल्ली। सगळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हल्ली। माझं म्हणणं आहे 40 लाखापैकी 9 लाख वाल्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती। खरं आहे का खोटं? काहीतरी ऊस तोडे हात असतील वर हात करो ना, दाखवा ना। गोली मार भेजो में भेजा जो करता है। बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किधर भी हो गया। नवीन ॲडॉल्फ हिटलर तयार झाला का काय बीड जिल्ह्यात? नेमकं काय झालं? अत्यंत बेकारी। वाल्मिक कराड सावलीसारखा मंत्री धनंजय मुंडेंसोबत वावरत असतो। धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीमध्ये परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार कराड पाहतो। मुंडे यांच्या कार्यालयात बसून तो लोकांच्या भेटीगाठी घेत असतो। दसरा मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या जवळीकीविषयी बोलताना भाष्य केलं होतं। या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी पोस्ट केला। कोण आहे वाल्मिक कराड? परळी तालुक्यातील पांगरी गावाचा रहिवासी। शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी परळी शहरामध्ये स्थलांतरित। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे परळीचे आमदार असताना त्यांच्या कार्यालयात शिपाई म्हणून कामाला। गोपीनाथ मुंडे यांच्या घरात भाजीपाला आणि किराणा आणायचा। काम करताना हळूहळू त्याची मुंडे कुटुंबियांची जवळीक वाढत गेली। 2001 मध्ये परळी नगर परिषद निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून विजयी। परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, काही काळासाठी कार्यवाह नगराध्यक्ष होता। गोपीनाथ मुंडेंची साथ सोडल्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत गेल्या 15 वर्षांपासून धनंजय मुंडेंची सर्व कामं वाल्मिक कराड पाहतो। धनंजय मुंडेंच्या वतीनं राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यात अग्रेसर। खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे, त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही। या सगळ्या बीडच्या लोकांना किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही। हे संघटित गुन्हे जे ज्या पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं, या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे। आमच्या सर्वांची इच्छा आहे की धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता त्यांची दाखवावी। जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे, लोकांची इच्छा आहे त्यांनी हा तपास फास्ट ट्रॅकवर घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील दोस्ती घट्ट असल्याचं बोललं जात आहे। मागच्या 10 वर्षात धनंजय मुंडे यांचं जिल्ह्याच्या राजकारणामध्ये वजन वाढलं आणि त्यानंतर आपोआप वाल्मिक कराडच्या शब्दाला सुद्धा मान मिळू लागला। त्यातून पुढे बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कोण असावा हे ठरवण्यापर्यंत वाल्मिकची मजल केली असा आरोप होतोय।
आतापर्यंत त्याच्याकडे कुणीही बोट दाखवलं नव्हतं. मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील सर्वच राजकीय नेते वाल्मिक कराडकडे बोट दाखवतात. त्यामुळे आता या प्रकरणी सीआयडीच्या हाती काही धागेदोरे सापडतात का? पुढे त्याचं काय होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.